समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार कोरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह उद्गार काढणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस वडूज आणि मायनी येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले। वडूज येथील छत्रपती शिवाजी चौकात झालेल्या आंदोलनात तालुका अध्यक्ष अनिल माळी, जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, नंदकुमार मोरे, जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा, शहराध्यक्ष प्रदीप शेट्टे, हनुमंत बोटे, नगरसेवक जयवंत पाटील, सचिन माळी, गणेश गुडसे, रणजित गुडसे, काका बनसोडे, मनोज कुंभार, अक्षय थोरवे, महेश खडके, ईश्वर जाधव, रेणुका फडतरे, विष्णू आवळे, श्री काळे, श्री लंगडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी श्री माळी आणि चव्हाण तसेच नंदकुमार मोरे आणि खासदार राऊत यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला। तसेच या पुढच्या काळात बेताल वक्तव्य केले तर भाजपा कार्यकर्ते त्यांना रस्त्यावर फिरकू देणार नाहीत असा इशारा दिला। पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना निषेध निवेदन देऊन आंदोलन संपवण्यात आले। यावेळी PSI अमित शिंदे आणि इतर अंमलदार उपस्थित होते। मायनी येथे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, जिल्हा परिषद सदस्य सूरज पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले। आज खटाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काल संजय राऊत यांनी माननीय नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्यावरती अत्यंत खालच्या दर्जाची वाक्यरचना वापरून एका कर्तृत्ववान मंत्र्याचा वेगळ्या पद्धतीनं उल्लेख करून स्वतःची जीभ पुन्हा एकदा घसरवली आणि त्याच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाऊंच्या बाजूनं सगळी भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरली आणि खटाव तालुक्यामध्येही आम्ही तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली इथं वडूज शहरामध्ये सर्व नगरसेवक असतील, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, सगळेजण रस्त्यावर उतरून संजय राऊतांच्या निषेधासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र जमलो आहोत। भारतीय जनता पार्टीचे आमचे नामदार जयकुमार गोरेभाऊ या राज्यामध्ये ग्रामविकास खात्याचं काम अत्यंत चांगल्या रीतीने करत असताना राजकारणाचा एक भाग म्हणून त्यांच्या विरोधामध्ये संजय राऊतनं जो आज काल शब्द वापरला त्या शब्दासाठी खरं तर आम्ही जनतेच्या वतीनं निषेध व्यक्त करतोय। एका चांगल्या मंत्र्याला विनाकारण बदनाम करून उद्धव ठाकरेंचा पक्ष ज्या संजय राऊतानं आत्तापर्यंत झिरोमध्ये नेला त्याच संजय राऊतानं पुन्हा एकदा आपली लायकी दाखवून मुंबईमध्ये मागच्या महिन्यामध्ये अनेक नेत्यांच्यावरती त्यांनी अशीच मुक्ताफळं उधळली आणि स्वतःची इज्जत घालवून घेतली। त्या पद्धतीनं आता जयकुमार गोरेभाऊवरती बोलून स्वतः किती महान नेता आहे असं दाखवण्याचा प्रकार, केविलवाना प्रकार त्यांच्या माध्यमातून काल आपण पाहिला। अशा नालायक संजय राऊताला जोडे मारण्याशिवाय किंवा त्यांचा पुतळा आज वडूज भारतीय जनता पार्टीचे खटाव तालुक्याच्या वतीनं आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांच्या विरोधात मूर्ख असणाऱ्या संजय राऊतांनी जे विधान केलं त्याचा खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही निषेध करतोय। आज या संजय राऊतांना आपल्या लायकीपेक्षा त्यांना मिळालेल्या पदाची खऱ्या अर्थानं खालीवून आज जयकुमार गोरेंनी जे काम केलं महाराष्ट्रामध्ये त्यांचा इतका मान सन्मान आहे अशा कालच शिवसेना संपवायला निघालेले शिवसेनेचे वाचाळवीर संजय राऊत यांनी आमचे नेते आदरणीय नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्यावर जी गलिच्छ टीका केली त्या टीकेचा प्रथमतः मी खटाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो। संजय राऊत रोज उठून सकाळी काहीतरी बडबडल्याशिवाय आपली कोणी दखल घेत नाही याचं त्यांना भान असल्यामुळं कालही आपण पाहिलं असेल की ते टीका करताना पहिल्यांदा बोलले आणि पुन्हा त्यांनी पत्रकारांना सांगितलं की हे कापू नका, म्हणजे त्यांना खास करून असं बोलून त्यांना त्यांची प्रसिद्धी वाढवून घ्यायची होती। परंतु महाराष्ट्राची अशी संस्कृती नाही, असं बोलणाऱ्यांची प्रसिद्धी वाढत नाही, उलट त्याच्या विरोधात जास्तीत जास्त रोष उत्पन्न होत असतोय। आपल्याला माहीत असेल की नामदार जयकुमार गोरेभाऊ हे महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री झाल्यानंतर त्या दिवसापासून ते आज अखेर रात्रीचा दिवस करून लोकांच्या जनतेच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर असतात। दिवसभरात ते 18 तास काम करत असतात। काल परवाच आपण आषाढी एकादशीच्या वारीचं नियोजन पाहिलं असेल।
महाराष्ट्रामध्ये पंचायत राज अभियान पाहिलं असेल आणि घरकुलाचा कार्यक्रम पाहिला असेल, असे अनेक कार्यक्रम जे केंद्र शासनानं पुरस्कृत केले. येरळा न्यूज साठी प्रतिनिधी अमर फडतरे, सतीश डोंगरे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.